मैदान कोणताही ठेवा राणा, जीत हमारी होगी। कबड्डी में खेलेगा तो भी हारूंगा, तू अगर खो खो खेलेगा उसमें भी हारूंगा, तू अगर कुश्ती खेलेगा तो ऊपर पटक के गिराऊंगा साले। तू आम्हाला नौटंकी म्हणत? अरे आम्ही जर नौटंकी सुरू करन ना तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही सालेला। एकाही पैशाचं कुठलंही आमिष न ठेवता इथं उपस्थित झालात म्हणून तुम्हाला मानाचा मुद्रा अर्पण करतो। खरं तर आज सभा सायन्स कोर मैदानावर होणार होती। आपण विनाकारण वाद वाळू नये म्हणून सभेचं मैदान जरी बदललं असेल पण निवडणुकीतलं मैदान आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही। मैदान कोणतंही ठेवा राणा, जीत हमारी होगी। तू कबड्डी में खेलेगा तो भी हारूंगा, क्रिकेट खेलेगा तो भी हारूंगा, तू अगर खो खो खेलेगा उसमें भी हारूंगा, तू अगर कुश्ती खेलेगा तो ऊपर पटक के गिराऊंगा साले। जिधर जिधर से आएगा उधर उधर से हमारा कार्यकर्ता रोकेगा तेरे को। ये कालिया, ये ताकत किसान की है। ये सनी देओल का रोल में है अभी सब। ये कालिया, ये ताकत मजदूर की है। अगर हाथोड़ा उठा लेता है ना तो मुसीबत खड़ी हो जाती है। हाल अगर चला देता है ना तो जमीन भी फाड़ देता है किसान, जमीन भी फाड़ देता है किसान। तू हमसे टक्कर मत लेना, ये किसान की औलाद खड़ी है यहाँ, किसान की औलाद खड़ी है। ज्यांनी ज्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला असल, तुमने दबाने की कोशिश की, हम ऐसे उफर कर बाहर आ गए कि अब तेरी गिरने की कहाँ गिरेगा ये पता नहीं तुझे को। काल आम्हाला तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला, आज ह्या सर्वसामान्य माणसानं दाखवून दिलं अगर हाथ लगाएगा बाकी आपने बोल दिया है। पंचवीस 20 वर्षामध्ये आम्ही विनाकारण कोणासोबत राजकीय दृष्ट्या खटकून घेतलं नाही। आम्ही खटकून घेतलाय शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी। हे रफिक भाई आले आमचे पुण्यावरून, काय गरज आहे हो एवढी आत्मीयता? काय जिंकलं आम्ही, काय कमावलं आम्ही? मित्र, ज्याला 2 पायानं चालता येत नाही तो माणूस पुण्याहून येऊन आमच्या विजयासाठी मेहनत करतं, हे कमावलं आम्ही, हे कमावलं। तुमचा नेता मुंबईहून येतो पण आमचा कार्यकर्ता 2 पाय नसताना पुण्याहून येतो, लक्षात ठेवा। उधर नेताओं की गर्दी है और यहाँ कार्यकर्ताओं की गर्दी है। अरे खुर्च्या लावल्या असत्या तर मैदान कमी पडलं असतं। तुम्हाला माणसं बसायला भेटत नाही तर खुर्चीचं अंतर 10 फूट ठेवतात साले हो। हे गर्दी काय आपण पाहतो, एवढ्या उन्हात तानात हाय कुठे थांबणारा कार्यकर्ता तुमच्याकडे? नैनानं सांगितलं हा कार्यकर्ता जीवा मरणाची कुठलीही कधीही पर्वा करत नाही। अरे आम्ही भाग्यवान आहे का 300 वर्ष अगोदर जो इतिहास छत्रपती शिवरायाने रचला, बाजी प्रभू जेथपर्यंत विशालगडावर जात नाही
तोपर्यंत दोनही हात तुटल्यावर छातीवर घेऊन वार घेऊन लढला. हा आमचा कार्यकर्ता आहे. हा जातीपाती धर्माचे बंधन तोडून माझ्या कष्टकरी कामकरी शेतकरी शेतमजुरासाठी जो जो वंचित आहे, जो जो कष्ट करता, तो मुसलमान असू दे, हिंदू असू दे, तेली असू दे, माडी असू दे, पाटील असू दे, धनगर असू दे, भोई असू दे, हे जाती कधी डोक्यात न ठेवता लढल्याशिवाय राहणार नाही. हा आत्मविश्वास आम्हाला आहे. ज्या पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक शब्द माझ्या सामान्य माणसाचे दुःख त्या संविधान मध्ये लिहून आजही तुमचं अस्तित्व कायम ठेवलं, त्या बाबासाहेबांचा त्याग आमच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात आहे. छत्रपती शिवराय गेल्यानंतर जनकल्याणी राज्य जर कोणी चालवलं असेल तर त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांची आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्ते आहोत, लक्षात घ्या. महात्मा फुले असेल, अण्णाभाऊ साठे असेल, या सगळ्या विचारवंताच्या विचारावर एक एक पाऊल मित्र टाकायचं आहे. काल त्यांनी असं प्लॅनिंग होतं का आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जावं, मारावं, कुठेतरी दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं. पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं. एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण ह्या जिल्ह्यात कधीच झालं नाही. 22 तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली. अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही, प्रहार शक्तीला ते मैदान दिलेलं आहे. 23 तारखेला सकाळी 8 वाजता शिव गेले आणि शिवनं पूर्ण मैदान पाहिलं. तिथं रानाचा मंडप लागला होता. लगेच पोलीस आयुक्ताला नोटीस दिली. अत्याचार कसा असतं एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा अशा पद्धतीने दाखवल्या जात नाही, त्याचा बदला घ्यायला लागते म्हणून सांगतोय. मित्रो, हा लोकशाहीचा खून आहे. दिनेश बुपची सभा रद्द नाही केली, लोकशाहीवर घाला घातला आहे. आणि जो जो भारताच्या लोकशाहीवर घाला घाला त्याला उपळून फेकण्याची ताकद प्रहार मध्ये आहे, लक्षात ठेवा. 23 तारखेला अधिकारी गेला. अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्ताला पत्र दिलं का तो रानाचा मंडप काढून टाका, कारण प्रहारला 23 आणि 24 ला मैदान दिलेलं आहे. आणि अतिरेकेचा मला वाटते हद ओलांडून टाकली. 23 तारखेला सकाळी मंडप काढा म्हणतं रानाचा आणि 23 तारखेला रात्री 7 वाजता आमची परवानगी नाकारतं आणि ज्याला नाकारली त्या बीजेपीला हे मैदान देतं. मित्र हो, हा इतका लहान विषय नाहीये, हा एवढा सोपा विषय नाहीये. अमित शहाना माहित आहे का मला माहित नाही, पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपलाच बेकार करण्याचं काम करत आहे, लक्षात घ्या. या राणामुळे आम्ही पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे प्रकरण झालं ना, याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. अरे चंद्रशेखरजी बावनकुळे आम्ही सांगतोय अर्ज भराच्या अगोदर आणि हायकोर्टाचा निकाल लागाच्या अगोदर बावनकुळेजी असं म्हणतात का निकाल लागला आणि तो नवनीतजी राणाच्या बाजूने लागला. अरे 10वीतला पेपर फुटला आम्ही ऐकलं होतं आतापर्यंत, पण न्यायालयातला पेपर फुटताना पहिल्यांदा पाहिला निर्णय फुटताना. ही अराजकता नाही, हे कायद्याचं राज्य आहे. इथं कायदा जर पायदुळी तुडल्या जात असेल तर ते एखाद्या माणसाच्या खुनापेक्षाही मोठा अपराध आहे. इथं कायदाच तुटला असेल, कायदा जर चीर चीर करून त्या कायद्याचा जर श्वास रोखल्या जात असेल, त्याच्या नळलीवर जर हात ठेवल्या जात असेल तर त्या हात तोडण्याचं सामर्थ्य प्रहार मध्ये आहे. आम्ही तोडू. आणि 23 तारखेला आम्हाला 8 वाजता
बंदी घातली, सांगितलं का अमित शहाच्या सुरक्षेच्या माध्यमातून आम्हाला हे ग्राउंड तुम्हाला देता येणार नाही. अरे उद्या तुम्ही घरात घुसणार, सभा आहे म्हणून आमच्या. अरे आग आज इथं लागली, उद्या तुमच्या गावात लागू शकतं, लक्षात घ्या. ही लढाई आता दिनेश भूब आणि बच्चू कडू पुरती मर्यादित नाही आहे. एक कायदा तोडणारे लोक आणि एक कायदा पाळणारे लोक, आम्ही कायदा प्रेमी आहे म्हणून एवढ्या ताकदीने इथं आलोय, लक्षात घ्या. तुम्ही आम्ही या सगळा विचार करून मित्रो, या या जिल्ह्यामध्ये जर आम्ही पाहिलं तो क्रिकेटरचा तो काय म्हणतो त्याला, सट्टेबाज, बुकी, मला माहिती आहे, शेट्टी म्हणून कोणतरी आहे, सुधाकर शेट्टी अलग आणि दिनेश शेटिया. माहित आहे किती व्यापाऱ्याच्या मुलांना आत्महत्या केल्या असेल? एका व्यापाऱ्याच्या मुलांच्या हातून 25-25, 30-30 लाख सट्ट्यात गेले. हा अमरावती जिल्ह्यातल्या अतिशय श्रीमंत लोकांसाठी असणारी मोठी अडचण होत आहे, लक्षात घ्या. हा सट्टा अमरावतीतून चालतो. मित्र हो, ही जी लढाई आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही आहे. पब सुरू झाला अमरावतीत, जुगार चालतं 3 कोटीचा. हा आमचा आयुक्त स्वाभिमान पक्षाचा अध्यक्ष असा वागतोय. हे निवडणूक होऊ दे, मग तुला सांगतो काय असतं प्रहार म्हणून. अरे सामान्य माणसाच्या कष्टाच्या खिशात जर हात टाकत असेल पैशामध्ये, आमच्या कष्टाच्या पैशामध्ये पैसा आम्ही तुम्ही जर हिनावून घेत असाल, तर हे अधिकारी जर आम्ही पाहतो एखाद्या पार्टीसारखे वागत असाल, तर त्याची आम्ही खैर ठेवणार नाही. 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. ते काही आमच्यासाठी नाही, लोकहितासाठी आहे. आणि मग ह्या लोकहितासाठी आम्ही कधी माघार घेतली नाहीये. मित्र, आज आपण पाहतो अमित शहा सारखा एखाद्या चांगल्या गृहमंत्र्याचा सभेला गालबोट लावण्याचं काम आम्ही नाही केलं, आपल्या रवी राणानं केलं. आम्ही त्यांचं मैदान नाही घेतलं, त्यांनी आमचं मैदान घेतलं. आणि तू आम्हाला नौटंकी म्हणतं. अरे आम्ही जर नौटंकी सुरू करन ना, तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही साल्याला. मित्र, आपण पाहतोय आता तुम्ही निवडणूक लढताय, 800 रुपये कापसाचे भाव कमी झाले, 45 लाख टन तूर आणली, 2000 रुपये तुरीचे भाव कमी झाले. शिक्के मारताना विचार करा. कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुठल्याही धर्माचे असू द्या. मला बरं वाटलं रफिक सेठ इथं आले. रहमानबाई आहेच. मागच्या वेळेस आमच्या विरोधात होते, 80,000 मतं घेतले होते आणि मी 5,000 मतानं पडलो होतो. आणि रफिक सेठ म्हणजे काही लहान माणूस नाही आहे, एक विचारवंत आहे. ज्याने छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा ते नगराध्यक्ष असताना अचलपुरात उभा केला. जातीपातीच्या पलीकडे जाऊन सुद्धा कोणताही महापुरुष एका जातीचा एका धर्माचा नसतं, हे रफिक शेठनी त्यावेळेस सगळ्यांना संदेश दिला आहे. आणि तो संदेश घेऊन आम्ही पाहतोय का आम्ही तुम्ही सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे. आज नैनाचं भाषण चांगलं झालं, राजकुमारनी जर चौके छक्के मारून टाकलं. आणि एवढं सगळं होत असताना आता हे भाषण सगळे चांगलं होऊन नाही चालत, बटणं दाबा लागल ना, नाही तर बम नारे देऊन राहिले. आणि बटनच नाही दबल्या तर काय पाव तुमच्या इकडे. आता इथपर्यंत जबाबदारी आमची होती. रात्री 3 वाजता झोपायचं, 6 वाजता उठायचं, 100 सभा घेतल्या आपण.
ऊन ताण कधी पर्वा केली नाही. पायी पायी चालत गेलोय आपण. प्रत्येक गावामध्ये जिथं जाता येईल तिथं जाण्याचा प्रयत्न केला आम्ही. तुम्ही सुद्धा कष्ट घेतले. पायी फिरला कार्यकर्ता. आम्ही पाहतोय त्या आमच्या चांदूर बाजार, अचलपूर, त्या अंजनगाव, सुरजीला, तिवश्याला लोकांना मोटरसायकल काढली. वर ते सूर्य इतका तपत होता तरी गावातला आमचा कार्यकर्ता दिनेश बुबचा प्रचार मोठ्या सन्मानाने बगर पैशानं करत होता. असा कार्यकर्ता भेटणे नाही. असा कार्यकर्ता हिंदुस्थानाच्या धर्तीवर कोणत्या कोपऱ्यात सापडत नाही. तो महाराष्ट्रात सापडतं. त्याचा अभिमान आहे आम्हाला. तुम्हाला मानाव तेवढं कमीच आहे. अरे नेत्याचे पाय धुवून पेतात लोक. बच्चू कडू तुमचे पाय धुवून पेणार आम्ही. मी भाग्यवान समजतो स्वतःला का एवढ्या ताकदीचा कार्यकर्ता या देशातल्या कोणत्याही नेत्याला भेटला नाही. आणि म्हणून हम आपके लिए मर भी सकते हैं, आपके लिए मर भी सकते हैं और आपके भलाई के लिए और ज्यादा जी भी सकते हैं. मित्र, या निवडणुकीनं पुन्हा कार्यकर्ता जागृत केला, जिवंत ठेवला आहे. हिंदुस्थानाच्या निवडणुकीमध्ये एका इकडे नेत्याच्या भाषणाची गर्दी आहे, दुसऱ्या इकडे माझ्या कार्यकर्त्याची गर्दी आहे. आणि हे खऱ्या अर्थानं वेगळं लक्षण आहे. या म्हणून आपण सर्वांनी एकूण जाताना बरेच लोक आले नाही. काही पोलिसांनी मधात अडवलं कार्यकर्त्याला, येऊ दिलं नाही मुद्दा म्हणून. इकडे रंगबाजी सातत्यानं चालू आहे. आणि मग ही सगळी रंगबाजी धुवून काढायची असेल तर 26 तारीख महत्वाची आहे. मित्र, आम्ही पाहतोय आता मला चिठ्ठी आली, अमित शाह यांच्या बॅनरवर अजितदादाचा फोटो गायब आहे. ते प्रवीणजी पोटे आणि काय म्हणते निवेदिताताई चौधरी, बोंडे गिंडे 18 पगड मराठी त्याच्या सोबत आहे. आणि ते दणकावून सांगत आहे हम जितके लाएंगे. म्हटलं तुम्ही एवढी गुलामीत का स्वीकारता मला माहित नाही. पोटेंना बालकमंत्री म्हटलं तरी पोटे जोरजोऱ्यानं बोंबलून बोंबलतं, जोरजोऱ्यानं ओरडून राणाला निवडून आणा, राणाला निवडून आणा. तुम्ही जर इकडल्या स्टेजवर असते ना पोटे साहेब, मला खांद्यावर नाही तुम्हाला खांद्यावर घेतलं असतं. आखरी नावा गावात आणि पदात काहीच नसते. काही लोक असे म्हणत कि भाई इस बार पंजा को चलाना पड़ता. मुस्लिम एरिया में एक अच्छा कार्यकर्ता मिला, बड़े सिटी को क्यों नहीं चलाते? नहीं, बोले वो बीजेपी का थोड़ा दिख रहा है. मैंने बोला, वो कार्यकर्ता ने बताया अरे एमआईएम वाले ने प्रवीण पोटे को वोट मारे. आधे नगर से थे मुसलमान के, उन्होंने भी बीजेपी के प्रवीण पोटे को वोट मारे. नहीं रफीक से रहमान भाई मारे ने, आधे मुस्लिम नगर सेवक ने नहीं मारे क्या अकबर भाई? मारे. तो इतना क्यों डरते हो राणा को? मैं अकेला काफी है ना, डरो मत. आमची लढाई काही राणाच्या विरोधातली नाही आहे. राणा तर एका कोपऱ्यातला असा कुठेतरी बसलेला एक असा लहानसा पिल्लू आहे तो. अरे हम चलते तो पूरा महाराष्ट्र हला देते हम. अरे आम्ही मंत्रही नाही घेतलं, मंत्रीपद मंत्रालय निर्माण केलेलं आहे. तू त्या नदीतला पाणी घेणारा एक लोटा है. हमने तो नदी पैदा की है यार. यहाँ तो नदी का निर्माण किया है, मंत्रालय निर्माण किया है. विनाकारण उठला सुटला बच्चू कडू शिवाय तुला दुसरं काही दिसत नाही. जास्त बोलत राहिला तर रात्री स्वप्नात येईन आणि चालला जाशील, काम काही वांदा होऊन जाईल. इतकं कोणाचं नाव घेणं बरोबर नाही आहे.
चौसाळ्यातल्या शेतकऱ्यांना सगळ्या आमचे बाळासाहेब आहे काळमे पाय लावून पया लागले यांना शेतकऱ्यांना हाकललं आणि आता शेवटचे 2 दिवस आपल्याकडे आहे कत्तल की रात है गेम पलटाने वाली रात है आणि आपल्या सर्वांना अतिशय जसं दिनेश भाऊनं सांगितलं का कुछ अफवाहें आएंगी पैसा वाटणार आहे आम्ही उभं होतो त्या वसुताई आमच्याकडे विरोधात उभ्या होत्या तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांना एक म्हण काढली होती आजीचा बटवा खाली करा आणि बच्चू कडूले निवडून आणा मला तर एवढा आनंद आहे का एवढा पैसा रानाचा बाहेर येऊन राहिला तो सामान्य लोकात चालला म्हटलं जमलं बे बाबा जीत गए आपण जेवढा बेमानीनं कमावला होता उतना निकाल लो पैसे गायब आणि खासदार की गायब दोनों आहे ते सगळ्यालाच माहित आहे ते काय सांगायला लागतं ते एवढ्या दुरून सांगायला आले का तिकडे जे रॅलीत लोक आले ते 500 रुपये घेतले म्हणून अरे तुम्हाला माहित नाही हनुमान जयंतीची आता मिरवणूक निघाली आणि पॉम्पलेट मध्ये काय छापलं होतं मोटरसायकल घेऊन या आणि 1000 रुपये घेऊन जा जाहीर छापतोय आणि कलेक्टर झोपलाय का तू काय कारवाई नाही होत त्या आम्हाला पत्र लिहितं का आचारसंहितेचा कोणताही भंग होऊ नये आता काय अभंग लिहिला का त्यानं हनुमानजीच्या रॅलीमध्ये कार्यकर्त्याला 1000 रुपये घेऊन बोलावतोय अरे राणा त्याच्यातले पैसे नाही भेटले म्हणते अजून तुम्ही गेले होते वाटते तिकडे त्यामध्ये असं म्हटलं आहे तुम्ही वाचा ते नीट हनुमान जयंतीच्या रॅलीमध्ये मोटरसायकल आणा 1000 रुपये घ्या हो आम्ही हनुमान जयंती करतोय फाटका माणूस खिशात पैसे नसताना 10-15 लोकांना जीव घालतं गावागावात भक्तिभावना असते ना भाऊ भक्तिभावना असतं इथं भक्तिभाव गायब झाला व्यवहार सुरू झाला अरे हनुमानजीच्या रॅलीमध्ये तुम्ही 1000 रुपये लोक घेऊन बोलावत असाल तर हा कुठला धर्म आहे तुमचा ही कुठली वर्तणूक आहे तुमची अशा प्रकारचं चुकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम जर कोणी करत असेल तर त्यावर खऱ्या अर्थानं आपण बोललो पाहिजे मित्र मी अधिक बोलणार नाही कालचं सगळं सांगितलं ना आता बारक्या कालचा एक शब्द वाचून दाखवतो मी तुम्हाला काल मी कुठे गेलं पत्र आता वाचून दाखवतो तुम्हाला माहित पाहिजे हे 23 तारखेचं पत्र आहे 22 तारखेचं काय म्हटलं आहे जिल्हा परिषदनं निवडणूक विभागाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनेनुसार सदर्व दिनांकास जीप सायन्स कोर अमरावती येथील मैदान आरक्षित असल्याने आयोजक विनोद गुहे निवडणूक प्रतिनिधी भाजपा यांना मैदान उपलब्ध करून देता येणार नाही एवढं स्पष्ट 22 तारखेला सांगितलं आणि 23 तारखेला आपलंच मैदान नाकारलं आता आपण जर तिथं आंदोलन चालू ठेवलं असतं तर त्यांनी प्लॅनिंग केलं होतं का मंडपात जाळून टाकायचा एवढ्या खालच्या स्तरावर जाण्याची तयारी होती आणि म्हणून काल आपण थोडं माघार घ्यावं लागलं म्हटलं आपली पहिले रॅली चांगली करून घेऊ निवडणूक चांगली करू आणि मग हिशोब घेता येते ना तुम्ही आहे तर काही कमी नाही आहे आणि या सगळ्या कायद्याचा बाजार मांडल्यामुळं आम्ही 100 कार्यकर्ते सहित याचा निषेध म्हणून रक्तदान करून आम्ही निषेध करणार आहोत इरविनमध्ये
आणि पुऱ्या महाराष्ट्राला आम्ही संदेश देणार आहोत, असं जर कायदा तोडण्याचं काम कोणी करत असेल तर ते कोणी सहन करणार नाही। आम्ही रक्त सांडवणारे नाही तर रक्तदान करणारे आहे आणि त्यासाठी फक्त निवडक 100 कार्यकर्ते आम्ही इरविनला जाऊ आणि रक्तदान करून त्याचा निषेध करू। आपल्या सर्वांचा आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।